कोण आहे राव? का त्या रामाला हाय तरी का राव? असेल तर सांगा बरं का. प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बदलापूर पूर्व मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी मृणाल जाधव यांच्या बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृणाल हिनं आपल्या इंस्टाग्राम खात्यावर स्टोरीमध्ये प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर ही चित्रफीत शहरात वाऱ्यासारखी पसरली. हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर बदलापूर पूर्व पोलिसांनी मृणाल जाधव या तरुणीला ताब्यात घेतलं असून कठोर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. मृणाल जाधव ही तरुणी बदलापूर शहर पूर्व मंडळ अध्यक्ष प्रतिभा जाधव यांची मुलगी आहे. या मुलीनं चारचाकी कार चालवताना एक चित्रफीत तयार केली. त्यात प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलंय. ही चित्रफीत इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यात आली होती. त्यानंतर ही वेगानं समाज माध्यमांवर प्रसारित झाली. नमस्ते भाइयों, अभी हम जा रहे घूमने. ये सब किसने दिया है भाइयों? बाबा साहेबांनी दिलंय. राम कोण आहे? कोण आहे राम? कोण आहे? कोण आहे राम? का त्या रामाला हाय तरी का राव? असेल तर सांगा बरं का. आम्ही कुठे माहितीये का? आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय? संविधान भाई, संविधान. याची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शनिवारी सकाळी हिंदुत्ववादी संघटनांनी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली होती. त्याबरोबर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तर पक्षानं प्रतिभा जाधव यांचा बदलापूर पूर्व मंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला असून त्यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आलाय असंही भाजपच्या वतीनं सांगण्यात आलंय. दरम्यान यावर स्पष्टीकरण देताना वडील आणि आईला अश्रू अनावर झाले. आमच्या मुलीकडून चूक झाली आई, असं म्हणत ढासाढसा रडली. आज जो व्हिडिओ व्हायरल झालाय ती लहान आहे, अनावधानाने तिच्याकडून काय घडलं असेल. मी सर्व जनतेची जाहीर माफी मागतो आणि प्रभू श्रीरामांची सुद्धा माफी मागतो की या अशा व्हिडिओमुळे ती सर्व समाजाच्या भावना दुखावल्या गेल्यात. आणि दुसरं एक महत्वाची गोष्ट, भारतीय जनता पार्टी शहराध्यक्षपद प्रतिभाकडे आहे आणि एक नैतिक जबाबदारी आहे याची, म्हणून आज या घडलेल्या सर्व प्रकाराची मी नैतिक जबाबदारी स्वीकारते आणि भारतीय जनता पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा देते. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.